मग हा हा खयाल त्यांच्या नजरेत तर अच्छा आहे, म्हणजे त्यांनी एकंदरीतच काल परवा पुणे मुंबई हायवेवर जे काही झालं त्यावरून तुम्हाला चांगला स्टॉल लगावला. कसं आहे ना, त्यांची वैचारिक गोंधळ हे त्यांच्या भाषणातून दिसून येते. एकदा म्हणतात आम्ही तत्त्व घेऊन लढतो, दुसरीकडे म्हणतो तत्त्व काय महत्त्वाचे नाही आहेत. त्याच्यामुळे नक्की त्यांचा जो वैचारिक गोंधळ आहे तसाच त्यांचा गोंधळ हा ग्राउंड लेवलला सुद्धा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ आहे. ते जे नेते म्हणत आहेत, मला असं सांगा की ठीक आहे, अजितदादांचं झाल्यानंतर सगळ्याच पक्षांनी फारसा प्रचार केला नाही. त्याच्या आधी काय परिस्थिती होती, त्याच्या आधी काय झालं, कुठे बरं उद्धवजी कुठे कुठे जाऊन आले, आदित्य ठाकरे कुठे कुठे जाऊन आले, जरा सांगावं त्यांनी. संजय राऊत कुठे कुठे जाऊन आले हेही त्यांनी सांगावं. त्याच्यामुळे हे एक लक्षात घ्या की त्यांच्याकडे कुठलाही बेस राहिलेला नाही आहेत, विचार राहिलेले नाही आहेत, लोकांची काम करायची इच्छा राहिली नाही. जर तुम्ही म्हणता मुंबईत आता कसं झालंय ना, शिवसेना मुंबई हा एवढाच पक्ष राहिलेला आहे. त्यांना महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही, महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी देणं घेणं नाही आहे, आणि गाव वस्तीवर तर विचारच तोडून द्या. त्याच्यामुळे हा पक्ष फक्त मुंबईत पुरताच मर्यादित आणि मुंबईमध्ये सुद्धा बँड्रा पुरताच मर्यादित राहिलेला आहे असं आम्हाला आता वाटायला लागलं.